जळगाव जिल्ह्यामधल्या 11 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे। आपण आता जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आहोत आणि या ठिकाणची मतमोजणी ही मुळजी जेठा महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जय्यत अशी तयारी या मतमोजणीसाठी केली जाते आहे। बॅरिगेटिंग असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल, त्याच्यानंतर लाऊडस्पीकर असेल, या सर्व गोष्टींची तयारी या ठिकाणी केली जात आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी विशेष अशी बॅरिगेटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची गर्दी या ठिकाणी होऊ नये आणि गर्दी झाली तर त्याचा व्यत्यय कुठे मतमोजणीमध्ये होऊ नये, त्यामुळे या ठिकाणी पुरी दक्षता या ठिकाणी घेण्यात आली आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे अग्निशमन विभागाचं दल किंवा गाडी या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक ये-जा करणाऱ्या माणसाची या ठिकाणी आत्तापासूनच त्याची चौकशी केली जात आहे आणि पासेस बघूनच त्याला या ठिकाणी परवानगी दिली जात आहे। एकंदरीतच जळगाव जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल त्यानुसार ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र जळगाव शहर मतदारसंघासाठी सर्वात जास्त म्हणजे 20 टेबलनुसार या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवाराच्या उद्या भाग्याचा फैसला होणार असून या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।